श्रीरामशरणं समस्तजगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्तिकालधीमो रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छोणिजटा विनाशिद्विजां कृत्वावतारं प्रभो अथवा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मज्योतिरे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रश्नोपनिषदामध्ये तिसरा प्रश्न हा अश्वलांचे पुत्र कौशल्य यांनी पिप्पलादी ऋषींना विचारला। प्रश्न असा विचारला, एका प्रश्नामध्ये 6 प्रश्न केले कौशल्यांनी। प्राण कुठून उत्पन्न होतो, तो शरीरात कसा येतो, तो शरीरात वेगळ्या प्रकारे कसा थांबतो, शरीरातून बाहेर कसा निघतो, बाह्य जगताला कसा प्राण धारण करतो आणि अध्यात्म जगताला कसा प्राण धारण करतो, असा एका प्रश्नामध्ये कौशल्यांनी 6 प्रश्न विचारले। पिप्पलादी ऋषी सांगतात, तस्मै 6 वर ऋषी उवाच अतिप्रश्नान् पृच्छसि ब्रह्मिष्ठा असि इति तस्मात् ते रे अहं ब्रवीमि। मी तुला सांगतो, प्राण सूक्ष्म शरीराचं एक अंग आहे। आपल्यामध्ये 2 शरीर आहेत, एक स्थूल शरीर आणि एक सूक्ष्म शरीर। बाहेरून दिसतं ते स्थूल शरीर आहे, एक आत सूक्ष्म शरीर असतं। त्या सूक्ष्म शरीराला डोळे असतात, त्या सूक्ष्म शरीराला कान असतात, त्या सूक्ष्म शरीराला वाचा असते, त्या शरीराला बुद्धी असते। तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही झोपले की आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्न पडलं की त्या स्वप्नात आपणच आपल्याला दिसतो। बरं, त्या स्वप्नात काय वार्तालाप येतो ते आपल्याला ऐकू येतो। त्या स्वप्नात आपल्याला काय दिसतं? मी मला स्वप्न पडलं तर डोंगरावर चाललो होतो, डोंगर दिसला आणि तिकडनं वाघाचा आवाज आला, कान शुद्ध होते, मी खूप मोठ्याने ओरडलो। आपल्याला काय पडतं? स्वप्न। त्या ठिकाणी असतं सूक्ष्म शरीर। मग आपण म्हणाल ती बुद्धी कशी आहे, तिथं बुद्धी कसं काय? तर तो वाघ माझ्याकडे येत होता, मी झाडावर चढलो, काय चालवली? बुद्धी। झाडावर वाघ चढत नाही, ह्या त्या ठिकाणी ती बुद्धी चालली। त्या सूक्ष्म शरीराला बुद्धी पण असते। त्या सूक्ष्म शरीराबरोबर आत्मा स्थूल शरीरामध्ये प्रविष्ट होतो। म्हणून स्थूल शरीरामध्ये प्राणाची उत्पत्ती निमित्त आत्मा असतो। प्राण शरीरामध्ये एका ठिकाणी थांबत नाही। बऱ्याच ठिकाणी अशी व्याख्या असते किंवा एक हृदयाला प्राण आहे, हृदयात असतो, कोणी म्हणणं पोटात असतो, तर असं नाही। सगळ्या शरीरामध्ये छायावत पसरलेला असतो। सावली कशी असते ना, त्या सावलीप्रमाणे पूर्ण शरीरामध्ये प्राण असतो। मनोधिकृत नाम वासनेचं नाव आहे मनोधिकृत।
कर्माने वासना निर्माण होते. केले कर्म ते भोग फळ आले. महाराज प्रमाण देतात, जे कर्म केलं ते आपल्याला भोगायला फळाला आलं. कर्मानेच वासनाची उत्पत्ती होते आणि वासनेमुळे जन्म होतो. आपण तुम्ही रोज अभंग म्हणतात, जन्माचे ते मूळ, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. ती जी वासना असते, म्हणून संत संगती सांगितली, वासनेचे बीज जळोनी जाय, तव राम नामे उपजे आवडी. मग वासनेचे बीज जळण्यासाठी भगवंत नामाशिवाय दुसरा कुठलाच उपाय नाही. नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळी. कर्माने वासनाची उत्पत्ती होते आणि वासनेमुळे जन्म होतो. वासना कर्माने उत्पन्न होते. जे कर्म आपण सकाम करतो, निष्काम कर्म केल्याने वासनेची निर्मिती होत नाही, पण सकाम कर्म केलं, सकाम कर्म केलं तर वासना निर्माण होते. त्याच वासनेने जीव सूक्ष्म शरीर, त्याच्याबरोबर स्थूल शरीर आपल्याला जन्मता प्राप्त होतो. वासनेनेच आपलं स्थूल शरीरही बनतं आणि वासनेनेच आपलं सूक्ष्म शरीरही बनतं. म्हणून कर्म हे वासनेचं मूळ बीज आहे. कर्म हे वासनेचं मूळ बीज आहे. शुद्ध कर्म आणि अशुद्ध कर्म, अशुद्ध कर्म आणि शुद्ध कर्म. शुद्ध कर्म म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आपण भागवतात एक कथा ऐकली की कर्मच करायचं नाही म्हणून ते ऋषी अजगरासारखे पडून राहिलेले होते. कोणी तोंडात अन्न घातलं तर खायचं. आपल्याकडनं काय होतं, चांगलं कर्म करायला जातो आणि वाईट कर्म घडतं. आणि कर्म आपल्याला भोगावंच लागतं. कर्म हे मागच्या जन्मापासून आपल्याकडे येतं. इथं म्हटलंय की स्थूल शरीरही कर्माने बनतं आणि सूक्ष्म शरीरही कर्माने बनतं. बऱ्याच वेळेस आपण उपासना करतो, भगवंताच्या देवळात बसलेलो असतो, जप करत असतो, पण मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जातं. कारण कर्म, जे आपलं कर्म असतं ते आपल्या मनाला स्थिर राहू देत नाही. घडी घडी ते मन इकडे तिकडे भरकटत असतं. म्हणून सकाम कर्म केलं तर आपल्याला त्याप्रमाणे शरीर प्राप्त होतं, त्याप्रमाणे सूक्ष्म शरीर प्राप्त होतं. धनाची लालसा असेल आणि त्या धनाच्या लालसेने केलेलं कर्म हे आपल्याला तद्वत शरीर बनवत असतं. ह्या जन्मात नाही बनलं तर पुढच्या जन्मात बनतं. आणि कर्म जर चुकीचे झाले असतील, कर्म जर चुकीचे झाले असतील तर काही केल्या आपलं मन, आपलं शरीर, आपलं सूक्ष्म शरीर, आपलं स्थूल देह हा त्या कर्माच्याच मागे जातो. बऱ्याच कीर्तनकारांचा एक दृष्टांत आहे, मी पण बऱ्याच वेळेस दिलेला आहे. एक लोभी माणूस अगदी शेवटच्या घडीला आलेला होता. सगळे पोरं मुली बायको वगैरे सगळे त्या पलंगाजवळ उभे होते. काही केल्या
वाचा चांगली चालत नव्हती. शेवट आला होता. कोणी म्हणे खाली टाका, गंगाजल टाका, असं करा तसं करा. आयुष्यभराचे कर्म, मागच्या जन्माचे कर्म, त्याप्रमाणे बनलेलं सूक्ष्म शरीर आणि त्याप्रमाणे बनलेलं स्थूल शरीर. बाबा मोठे मोठे श्वास घ्यायला लागला आणि हात असा दाखवायला लागला. लोकांना वाटलं काही सांगायचं, काही सांगायचं, काही सांगायचं. बाबा कागद पेन देऊ का, काही लिहून द्यायचं का, कोणाकडे काही घ्यायचे बाकी आहे का, सगळ्यांनी तेच विचारलं. बाबा नाही नाही, असा हात दाखवायचा आणि मोठा श्वास घ्यायचा, असा हात दाखवा. काही केल्या मुलांच्या आणि मुलींच्या लक्षात येईना की बाबांना सांगायचं काय. बाबांनी सगळी शक्ती एकवटली आणि सांगितलं, अरे मूर्खांनो, मला काय पाणी पाजता, तिकडे त्या दरवाजावर गाय तुमचा खाते, तो सांभाळ पाहिजे. कर्म आयुष्यभर जे केलेले असतात त्याप्रमाणे मनुष्याचा स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर बनतो. अंतिम मतीचा गती. मग अंतिम क्षणाला जी मती होती त्याप्रमाणे पुढच्या जन्माला गती प्राप्त होते. कर्म हे मागच्या जन्मापासून आपल्याला भोगावे लागतात. मागचे राहिलेले या जन्मात झालेले पुढच्या जन्मात. आता बघा तुम्ही, हल्ली नवीन नवीन जन्माला आलेले मुलं, त्यांना अनेक विविध आजार होतात. आपण म्हणू यांनी काय कर्म केलं, गत जन्माचे कर्म या जन्मात भोगावे लागतात. गत जन्माचे कर्म या जन्मात भोगावे लागतात. म्हणून सकाम कर्म केलं तर मनुष्याच्या सकाम कर्मानुसार स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर बनतं. निष्काम कर्म केलं तर त्या निष्काम कर्मानुसार ते स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. आता सूक्ष्म शरीरामध्ये निर्मळ मन निर्माण होतं जर निष्काम कर्म असेल. मनात वाचिरे पूर्व संचित केले, मनात वाचिरे पूर्व संचित केले, घडे भोगणे कर्म ते प्राप्त झाले. पूर्व संचित जे असतं त्याप्रमाणे आपलं मन उद्विग्न होतं. मन काय होतं, उद्विग्न होतं. म्हणून पिपलाद ऋषींनी दुसऱ्या प्रश्नाचं इथं उत्तर दिलं की वासना आणि प्राण ह्या स्थूल शरीरामध्ये कसं येतात. स्थूल शरीरामध्ये वासना आणि प्राण कसे येतात तर जेव्हा स्थूल सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो त्याबरोबर प्राण आत जात असतो. अथ सम्राडेवाधिकृतान विनिकृते एतान ग्रामान एतान ग्रामनिष्ठान प्राणः इतरान प्राणान पृथुक्येव सन्निधत्ते. तिसऱ्या प्रश्नाचं इथं उत्तर दिलं गेलेलं आहे की राजा सगळं कर्म राजा थोडी करतो. राजा काय करतो, कर्माचे वेगवेगळे माणसं नेमतो. सेनापतीला सेनेचा मान हे दिला जातो की तू सेना सांभाळ, त्यांचं खाणं पिणं पोसणं, शत्रूचं आक्रमण तू सांभाळ. जो मुनिमजी असतो त्याला सांगतो तू व्यवहार सांभाळ. जो सेवक असतो त्याला सांगतो की तू आम्हाला हवा घाल. राजा आपल्या अधिकाऱ्यांना वेगवेगळं काम वाटून देतो, वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करतो. त्याच प्रकारे मुख्य प्राण त्याच्याबरोबर आलेल्या उपप्राणांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करून देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथं काम करा.
पायुपस्थाने पानं चक्षुश्रोत्रं मुखानासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रतिष्ठते मध्ये तु समानः हे भूतमन्नं समं नयति तस्मात् देताः सप्तर्षिषो भवन्ति. पुढे महाराज म्हणतात हृदिरेषा आत्मा. कुठल्या कुठल्या स्थानावर उपप्राण ठेवलेले आहेत ते महाराज सांगतात. कुठे कुठे कोणाकोणाला नियुक्त केलेलं आहे ते महाराज सांगतात. अपान नावाचा जो प्राण आहे, प्राणाचे 5 प्रकार. प्राणाय स्वाहा, प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. 5 प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. मग अपान नावाचा जो प्राण आहे, अपान नावाचा जो प्राण आहे तो मलमूत्र ह्या विभागात राहून आपलं काम करतो. मल आणि मूत्र ह्या विभागात राहून आपलं काम करतो. मुख, नासिका, डोळे, कान. काय काय सांगितलं? मुख, नासिका, नाक, डोळे, कान ह्या क्षेत्रामध्ये स्वयंप्राण, ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये स्वयंप्राण स्थितप्रज्ञ राहतो आणि तो हे काम करतो. जो मुख्य राजा आहे तो बरोबर या ठिकाणी राहतो. डोळे, कान, नाक आणि वाणी. डोळ्यावर, नाकावर, मुखावर, नाकावर, डोळ्यांवर आणि कानावर ह्या मुख्य ठिकाणी मुख्य प्राण असतो. शरीराच्या मध्य नाभी क्षेत्रामध्ये समान नावाचा प्राण राहत असतो. त्याचं काम काय आहे? समानाचं खाल्लेलं पचवणं. तो समान राहतो तर तो 7 ज्वाला अग्नी घेऊन तिथं स्थिर राहतो. डोळे, कान, शरीरादी अवयव त्याला जठराग्नी म्हटलं गेलं. समान नावाचा प्राण असतो. याच्याने भोजन पचतं, शरीर पुष्ट होतं आणि तिथं जठर नावाचा ज्वालाग्नी आहे. म्हणून भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात जर आपण विचार केला तर भगवान म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचामिन्नम चतुर्विधम. तो जो प्राण राहतो त्याला कार्य करण्याची ताकद देतं कोण? तर भगवान म्हणतो अहम वैश्वानरो भूत्वा, मी तुमच्या पोटात राहतो वैश्वानर नावाचा अग्नी राहून आणि मी ते सगळं पचवतो. हृदयस्थ आकाश आत्म्याचा निवास आहे. ह्या हृदयापासून 101 नाड्या निघतात आणि त्या 101 नाड्या पूर्ण शरीरात फैललेल्या असतात. मग त्या नाड्यांच्या पुढे जाऊन 100 भेद होतात. इथून 101 नाड्या निघतात हृदयापासून आणि त्या पुढे गेल्यावर एकेका नाडीचे 100 भेद होतात आणि मग त्या एकेका नाड्यामध्ये 72,000 भेद झालेले आहेत. असं पिप्पलाद ऋषी कौशिकांना सांगतात. यह 72,000 नाड्या आपल्या शरीरात आहे. हे काही कोणाला स्थिरतेने सांगता येणार नाही, पण तात्पर्य दाखवलं एवढंच आहे की हृदयात शुद्ध रक्त घेऊन जाणारी नाडी
आणि हृदयातून अशुद्ध रक्त काढणारी बहुसंख्य नाड्या आहेत, ज्यांची गणना करणं शक्य नाही. पण अशुद्ध रक्त शुद्ध करणं आणि शुद्ध रक्त अशुद्ध करणं आणि चांगलं रक्त शरीराला पोहोचवणं हे त्या नाड्यांचं काम आहे. त्याच्यात 150 नाड्या वरती जाणाऱ्या आहेत. त्या नाड्यांमधून जे रक्त वरती जातं त्या रक्त जे वरती जातं ते जाण्याचं काम कोण करतं, तर त्या प्राणाचा जो उपप्राण आहे त्याला उदान नाव आहे. उदान ते काम करतो. जो मृत्यू समयी शरीरातून निघून जातो, कोणाबरोबर निघतो? सूक्ष्म शरीराबरोबर निघतो. प्राण कसा निघतो? सूक्ष्म शरीराबरोबर निघतो आणि जीव पण त्याच्याबरोबर निघतो. कर्मानुसार मग तो सूक्ष्म शरीराला आणि त्या प्राणाला आणि त्या जीवाला कर्मानुसार विविध स्थानाला पाठवलं जातं. हे 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 5व्या प्रश्नाचं उत्तर जरा मोठं आहे, ते आपण उद्याच्या विवेचनात पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय.